आता बऱ्याचदा लोक पैसा कमवायचं साधन किंवा श्रीमंत होण्याचं साधन स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटकडे पाहतात. आता हा शेअर मार्केट खरंच श्रीमंत करतो का एक जुगार आहे? की श्रीमंत करतो का जुगार आहे आणि शेअर मार्केट स्पेसिफिकली याच्याशी लोकांचे फार सारे गैरसमज आहेत की गावागावांमध्ये इव्हन शहरांमध्ये सुद्धा. म्हणजे आता तुम्ही स्पेसिफिकली मला विचाराल ना, काय झालंय, लोकांनी ना रिस्कची असोसिएशन जी आहे ना ते डिफॉल्ट रिस्कशी केली डायरेक्टली. मग त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे रिस्क, आणि रिस्कचा अर्थ काय की पैसे बुडणं. हं. रिस्कचा अर्थ पैसे बुडणं नाही, फक्त त्याला डिफॉल्ट रिस्क म्हणतात. रिस्क मध्ये वेगळे रिस्क मध्ये प्रकार आहेत किंवा त्याची वेगळ्या व्याख्या आहेत. ही काय डिफॉल्ट रिस्क नाहीये. सो सर्वप्रथम म्हणजे आपण काय करायला पाहिजे की समजून घ्यायला पाहिजे की मी शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे एक्झॅक्टली करतो काय. चाय टपरी ग्रुपवर बसणाऱ्या मित्रांनी काहीतरी टिप दिली ट्रेडिंगची, त्याला तुम्ही फॉलो नाही करू शकत. पण मला तरी असं वाटतं लाईफ मध्ये टिप ही फक्त ना पोलिसांनाच मिळते, ती इन्काउंटरची. बाकी कुठल्या लाईफ मध्ये टिप नसतात. आणि इन्व्हेस्टमेंट आणि म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स याच्यामध्ये तर कुठली टिपच नाहीये. ती लॉंग टर्मची होल्डिंगची प्रोसेस आहे. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. आणि त्या प्रॉफिटेबिलिटी प्रमाणे आपल्याला लॉंग टर्मला रिटर्न्स मिळतील याच्याबद्दल सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रो, त्या प्रेक्षकांना तुम्ही एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर घ्यायचा असेल तर तो डोळे झाकून घ्या. ओके, समजा फॉर एक्झाम्पल एसबीआयचा तुम्हाला शेअर घ्यायचा आहे, आयसीआयसीआय बँकेचा शेअर घ्यायचा आहे. त्या कंपन्या ज्या आहेत ना, त्या टू बिग टू फेल. त्या बँक्स टू बिग टू फेल. रिलायन्स इट इज टू बिग टू फेल. त्यांना लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट आहे. आणि बघा, तुम्ही जेव्हा त्यांचे शेअर घेता तेव्हा त्यांचे जे प्रमोटर असतात त्यांच्याकडे मॅक्झिमम होल्डिंग्स आहेत. तर तुमच्यापेक्षा जास्त त्यांना काळजी आहे ना की त्यांच्या वेल्थची, तर ती बरोबर. कंपनी फार चांगल्या प्रकारे चालवतील. आता एक 5-1 हजार समजा आपल्याकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर्स लिस्टेड असतील, तर त्याच्यामध्ये अभ्यासपूर्वक घेण्याचे शेअर्स जे आहेत ते 350-400 आहेत. म्हणजे हे मी अंदाजे सांगतोय तुम्हाला, शेवटी रिसर्च अनालिस्ट आणि गुंतवणूक सल्लागारांकडे जायला पाहिजे. पण हे जे शेअर्स आहेत, ह्या शेअर्सवर किंवा ह्या कंपन्यांवर आपल्या भारताची इकॉनॉमी अवलंबून आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या इकॉनॉमीवर विश्वास आहे तर तुम्हाला या स्टॉक्सवर विश्वास ठेवावाच लागेल, कारण ह्याच्यामुळेच आपली वेल्थ क्रिएशन होणार आहे, आपल्या कंट्रीला टॅक्सेशन मिळणार आहे, एम्प्लॉयमेंट मिळणार आहे, ग्रोथ होणार आहे. सो थोडक्यात काय, तर शेअर घेणं हे अजिबात चुकीचं नाहीये.